नमस्कार मित्रांनो, सेवाभाव चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या केळीमध्ये आपण बसलेलो आहे. SRTबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊ. SRT नेमकं काय आहे? SRT शेती ही नेरळ येथून आदरणीय श्री चंद्रशेखरजी भडसावडे सर यांनी ह्याचं निर्माण केलं आहे. तिथे सगुणा बाग आहे. त्या सगुणा बागमध्ये सुरुवातीला ते असे वेगवेगळे प्रयोग करत होते. त्यात त्यांनी हा एक प्रयोग केला, SRT शेती, सगुणा रिजनरेटिव्ह टेक्नॉलॉजी. ही ऑर्गॅनिक शेती नाही, जैविक शेती नाही किंवा रासायनिक शेती नाही, सर्वांची सांगड घालून ही आहे SRT शेती. हे SRT शेती तंत्रज्ञान हे वेगळं का आहे? यात तुम्ही इतर पिकांपेक्षा, इतर शेतीत पिकलेल्या पिकांपेक्षा याची चव चांगली असते, गोड असते किंवा स्वादिष्ट असते. प्रत्येक फळ स्वादिष्ट येतं, प्रत्येक पीक हे कसदार येतं आणि दमदार येतं आणि टिकाऊ येतं. आपण अशा बऱ्याच लोकांचा अनुभव पाहिलेला आहे. आज नाही, हे जवळजवळ 10 ते 15 वर्षापासून SRT शेती लोक वेगवेगळे शेतकरी करत आहेत. मला हे पहिलं वर्ष आहे. मला माहिती झाल्यापासून हे SRT मी 1 सप्टेंबरपासून याची सुरुवात केली. ही केळीची लागवड 1 सप्टेंबरची. त्याआधी याची मी व्यवस्थित जसं सांगितलं त्यांनी त्या पद्धतीने मशागत करून घेतली शेतीची. नांगरटी केली. नांगरटी करण्याच्या अगोदर आपण पहिले खत टाकलं आणि ते कच्चं खत टाकलं. हे खत म्हणजे काठेवाडी लोकांच्या जे गायी असतात ते चरतात. ते काय करतात, जे कच्चं शेणखत जमा झालेलं असतं, त्यात काळी कचरा वगैरे असतं, ते म्हणजे तात्काळ विकून टाकतात. म्हणजे जमिनीवर असतं ते, म्हणजे ते खाली जमीन गड्ड्यात नसतं. हे कच्चं शेणखत जे मी एका हजारी म्हणजे हजारी आपण 3 ट्रॉली ते खत टाकलेलं होतं. ते पसरवल्यानंतर त्याला केळीला नांगरटी केली. यात आधी माझी जी जुनी केळी होती त्यालासुद्धा मी रोटो आणि हार्वेस्टर करून ते पूर्ण यात म्हणजे ते जिरून दिलं. ते जे केळीचे जे अवशेष आहे पूर्ण यात शेतामध्ये जिरून दिले. त्याच्यानंतर नांगरटी वगैरे केली आणि जमिनीला पडू दिलं. म्हणजे कारण की मला संस्कार दिले होते की ह्या आपण जमिनीला तापवायला पाहिजे. म्हणजे इतर शेतकऱ्यांपासून आजूबाजूनं आपण ऐकलेलं की जमीन तापली पाहिजे, जमीन तापली तर आपली जमीन सुपीक होते. परंतु मला आता नंतर लक्षात आलं की जमीन तापवल्यानंतर जमीन नापीक होते. आणि थोडं आता समजायला लागलं. कारण नापीक का होते? कारण की ऊन असतं. ऊन पडल्यानंतर आपण भर उन्हात जमिनीला तापवतात किंवा अवशेष पेटवतात. त्यामुळे काय होतं, ते जे जमिनीतले जे गांडूळ असतात ते पूर्ण जळून जातात. आणि उन्हामुळे सुद्धा ते, कारण की आपण गांडूळ किंवा जीवाणू जर बघितले, हे काही धष्टपुष्ट आपल्यासारखे ताकदवर नसतात. कारण थोडंसं ऊन असलं तरी आपण सावली शोधतो आणि उन्हात AC मध्ये कूलरमध्ये दिवस काढतो. कारण की आपल्याला 45 डिग्री 50 डिग्री तापमान 47 डिग्री तापमान आपल्याला सहन होत नाही. आणि ती गांडुळांची जी त्वचा पाहिली तर किती कोवळी असते. ते उन्हात कसे तग धरतील, म्हणजे ते मरून जातात. त्यावरून असं लक्षात आलं की आपण ही जी जमीन ही झाकलेली पाहिजे. जसं आपल्या डोक्यावर रुमाल असतो, लेडीजच्या डोक्यावर आपण पदर टाका असं सांगतो. हे आपली संस्कृती आहे. आपल्या डोक्याला टोपी पण पाहिजे, रुमाल तरी पाहिजे. आणि उन्हात आपण उघड्या डोक्यानं जात नाही. मग आपण जमिनीचं डोकं का उघडं ठेवायचं? कारण की जमीन ही जिवंत आहे. जमिनीमध्ये जीवाणू असतात. हे जीवाणू जिवंत असले तरच जमीन सुपीक आहे, नाही तर नापीक होत चालली आहे. म्हणून त्या दिवसापासून ही ठाण म्हणजे मनात ठामपणे नोंदवून घेतलं की आपण आता जमिनीला SRT पद्धतीने शेती करायची. मग नंतर मी काय केलं, ते नांगरलेली जमीन आहे, तात्काळ त्याला म्हणजे जे जुने शेतकरी होते किंवा त्यांचे ग्रुप असतात, नेरळवरून सुद्धा माहिती मिळत असते. भडसावडे सरांची सुद्धा माहिती, व्हिडिओ वगैरे पाहिले, त्याच्याद्वारे पूर्ण माहिती घेत गेलो. कारण की अपूर्ण नॉलेज आहे ना, ते धोकादायक असतं किंवा घातक असतं असं आपण म्हणतो. म्हणून मी काय केलं, हे पूर्ण शेतात त्यांनी सांगितलं त्या पद्धतीनेच अवलंब केलं. एकही माझ्या मनातून केलेलं नाही. इतर शेतकऱ्यांना विचारायचं आणि तसं आपण करायचं. मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही पहिले ही जी नांगरलेली जमीन आहे तर त्यात तुम्ही रोटो करून घ्या दोघं बाजूने. मी रोटो करून घेतलं. मला वेळ होता. वेळ असल्यामुळे पाऊस पण पडत होता तेव्हा.
मग मी काय केलं, घरात असलेले म्हणजे शेतकरीच सांगतात आपल्याला, शेतकरीच आपल्याला हुशार करतात. मग मी काय केलं, हे जे शेतात हे ते घरात असलेलं नसलेलं जे धान्य, कडधान्य, पपईच्या बिया होत्या त्या पण, तीळ वगैरे, जे जे घरात आहे, ओवा वगैरे जे जे असलं घरात, म्हणजे हे सगळं मी एकत्र केलं. आणि बाकी बाजारातून सुद्धा मी काही उडीद मूग वगैरे विकत घेतलेला होता आणि बाजरी पण होती घरात. असं करून मी जवळजवळ 10-1 किलो धान्य तयार झालं, म्हणजे मिक्स धान्य तयार झालं. आणि त्याला मी मोकळं फेकून दिलं. फेकल्यानंतर ते नेमकं काय झालं, मी वरच्यावर फेकल्यानंतर ते चिड्या चिमण्यांनी खाऊन घेतलं. ते कमी उगलं ते. मग नंतर मला एकाने सांगितलं की यात गवत पेरून द्या. मग मी ते गवताचं बी विकत आणलं आणि ते गवत पेरून दिलं बैलजोडीने. आणि पेरल्यानंतर मग ते चांगलं उगलं. दाट उगल्यानंतर मग नंतर त्याला परत त्याला रोटो करून घेतला, डबल रोटो केल्यानंतर ते मिक्स होऊन गेलं. नागरती केली परत आणि नंतर रोटो केला. म्हणजे हे रोटो केल्यानंतर मग ते काय झालं, ते खत वर खाली होऊन गेलं ते नागरती झाल्याच्या नंतर. आणि मग नंतर मी काय केलं, ते जमीनला मग नंतर केळी लागवड करायची वेळ आली. त्या टायमाला आपण काय केलं, याला बेडने तयार केले. म्हणजे ट्रॅक्टरच्या आमच्याकडे जी खोड लावण्याची पद्धत असते, कंद लावण्याची पद्धत असते, आम्ही ट्रॅक्टरनं साऱ्या बनवतो. त्या सऱ्या बनवून घेतल्या मी 5.25 फुटावर. हे बघा, ही जी खोल सरी दिसते, एकदम ट्रॅक्टरची खोल सरी, म्हणजे जशीच्या तशी, त्याला हलवली नाही. म्हणजे तुम्हाला लक्षात पण येईल ही किती खोल आहे. यात वखरसुद्धा फिरलेलं नाही. म्हणजे या 2 साऱ्यांच्यामध्ये बेड तयार झाले. ह्या बेडवर मी काय केलं, कंद लागवड केलं. कारण की हे जे करायला गेले आपण, समजा टिश्यूचं रोप लावायला गेलं तर त्याला खर्च जास्त येत होता, म्हणून मग मी कंद लागवड केली. कंद पण बियाणं चांगलं भेटलं आणि त्याच्यानंतर हे लागवड केलं. केळीसुद्धा क्वालिटी चांगली. इतर आजूबाजूच्या केळी आता भर उन्हाळ्यात, म्हणजे जवळ 43-44 डिग्री तापमान आहे. यात बऱ्याच केळी पाहत होतं पिवळ्या पडलेल्या. आपल्या केळी डार्क ग्रीन आहे, हिरवीगार आहे, रसदार दिसतो. म्हणजे हा जो खांब आहे, हा खांब आपण मी जवळून दाखवतो, हा खांब असा रसदार दिसतो. तर आणि उंच पण आहे, उंचीसुद्धा चांगली झालेली. इतर पिकांना केळीपेक्षा पण उंची चांगली आहे. मला सहज एक शेतकरी बोलला की तुम्हाला अशी केळीवर एवढे पान सरळ दिसत आहे, तर तुम्हाला केळीचे घडसुद्धा झाकायची गरज पडणार नाही, कारण की ती त्यांचे जे दंडे असतात ते सुद्धा सावलीमध्ये आहेत. तर बघू, जर वेळ आली तर झाकायच्या टायमाला, कारण की आपल्याकडे टेम्परेचर जास्त येतो, तर आपण झाकायच्या टायमाला तर झाकू. पण असं त्या एका शेतकऱ्याने सांगितलं की क्वालिटी आहे. आपण केळीला झटका मशीनसुद्धा लावलेली आहे. त्यामुळे जे रानडुकरं वगैरे, कुत्रे वगैरे, हे जे नड्या जमा करतात, आजूबाजूला तोडून टाकतात किंवा काही त्रास देतात, तर ते कमी झालं. अशा पद्धतीनं आपण केलं आहे. आता ही जी केळी आहे, या केळीचं स्वाद जर चांगला असला आणि टिकाऊ असली, तर व्यापारी स्वतःहून आपल्याकडे येतील आणि ते म्हणतील की तुमची केळी आम्ही घेतो. असा माझा अनुभव आहे. आणि ही जी केळी आहे, आता ही बघा, आपण ही जमिनीमध्ये बघतो. आता ही जो आहे ना, हे बी आता उचकून दाखवतो. आता हे बघा, हे जे ना, एक पूर्ण कोरडं गवत आहे. आता हे कोरडं गवत कसं झालं, तरी आपण याला तणनाशक, हे बघा पुरं बघू शकतो. हे आच्छादन झालेलं आहे, म्हणजे नैसर्गिक पद्धतीचं आच्छादन झालं आहे. याच्या खाली ओलावा असतो आणि पाणी, आता ड्रीप आपण, म्हणजे रात्री लाईट असली तर दिवसा कोरडं असतं, ऊन असतं, म्हणजे दिवसा म्हणजे सुकून जातं. म्हणजे आम्ही कंटिन्यू रात्री लाईट असली तर दिवसा कोरडं असतं आणि दिवसा लाईट असली तर रात्री कोरडं असतं, म्हणजे वापसा पण भेटतो आणि पाणी साचत नाही. पहिला मुद्दा म्हणजे आता ही आपण जे बसलो हे नाल्यात बसलेलं आहे. आता जर आपल्या शेतांमध्ये सुद्धा जर नाला असला, तर मी काय टेक्निक वापरलेली, सुरुवातीला आहे ना, मी जी लागवड केली ही SRT पद्धतीची शेती करण्याच्या अगोदर मी ह्यांना जो नाला आहे, हा चालू नाल्यामध्ये, म्हणजे वाहत्या पाण्यामध्ये, पावसाळ्यात हा नाला वाहतो. यात मला आजूबाजूचे शेतकरी म्हणतील की तुम्ही लागवड केली तर पूर्ण नदीमध्ये वाहून जाईल, कारण की आपली नदी जवळच आहे. आता हा जो नाला आहे, हा नाला दुरून, म्हणजे जवळ 3 ते 4 किलोमीटरवरून किंवा 5 किलोमीटरवरून हा वाहत येतो. शेतांमधलं पाणी वाहत येतं आणि जोरात वाहतो. आता हा नाला आहे, नाल्यामध्ये मी काय केलं, आपण याच्याविषयी आपण वेगळे व्हिडिओ पण आहे आपल्या यूट्यूब चॅनलला, ते पण बघू शकतात. फेसबुकला पण आहेत, ते पण बघू शकतात. किंवा आपण माझ्या शेताला जर भेट द्यायची असली तर मला कॉल करून यायचं,
कारण की तुमचा वेळ महत्त्वाचा आहे, तसाच माझा वेळ पण महत्त्वाचा आहे. कारण की बरेच शेतकरी इतर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जातात, तर त्यांना सांगतात मी येतो 10 वाजेला, तर तो तिथे 12ला पोहोचतो. हा शेतकरी ते तगदग करत राहतो, म्हणजे 1 तास अर्धा तास मोडतो. तर त्याच्या शेतकऱ्याचासुद्धा वेळ महत्त्वाचा असतो. म्हणून आपण कुठल्याही शेतात जर जात असले तर त्याला कळून द्यायचं आणि त्याला वेळ दिली तर वेळेच्या अगोदर आपण तिथे हजर पाहिजे. 10 मिनटं अर्धा तास अगोदर आपण राहायला पाहिजे. म्हणून आपण त्या शेताला भेट द्यायला आपण जातो आहे. त्यांनी शेत तर स्वतः पाहिलेलं आहे, आपण त्याला शेताला भेट द्यायला जातो आणि आपण तिथे उशिरा जातो, हे योग्य नाही. म्हणून मला कधीही भेटायचं असलं तर मला कॉल करा. आपला नंबर आहे 8888 म्हणजे 4 टाईम 8 413155 म्हणजे 8888413155. मला कॉल करा. कॉल केल्यानंतर आपण वेळ ठरवू, त्या वेळेवर आपण आपल्या शेताला भेट देऊ. आणि जर समजा तुम्हाला याच्याविषयी माहिती घ्यायची असली तर तुमच्या शेतात पण जर कुठला नाला असला, जर वाहता नाला असला, कसाही नाला असला, तर तिथे तुम्ही कुठल्याही प्रकारचे पिकं घेऊ शकतात. आणि असं नाही की तिथे तुम्ही सिमेंटचा धक्का बांधा, गरज नाही. विदाऊट भिंत बांधल्यावर आपण त्याला काय प्रोसेस केलेली होती आणि काय करतो आहे त्या पद्धतीने मी पूर्ण इत्थंभूत माहिती विचारायची असली त्याबद्दलसुद्धा तुम्ही मला पर्सनल कॉल करू शकतात. मी तुम्हाला त्याबद्दलसुद्धा गायडन्स करू शकतो. आणि यामुळे फायदा काय होणार आहे, तुमची शेती 1 एकर 2 एकर नाल्यामध्ये गेलेली आहे, म्हणजे ते लाखो रुपये किमतीची शेती आहे, तर ती नापीक पडलेली आहे. तिथे कुठलं पीक पिकत नाही. आपण तिथे चांगल्या प्रकारचं सुपीक बनवून देऊ आणि ते कसं बनवायचं त्याबद्दलसुद्धा आपण चर्चा करू. आता हा जो केळी आहे, ह्या केळीबद्दल हे जे बेड, ह्या बेडवर कुठलाही प्राणी, बैल असो, बकरी असो, कुत्रा असो, रानडुक्कर असो, इथे वरती बेडवर पाय ठेवत नाही. माणूससुद्धा पाय ठेवत नाही, कारण की तिथे चालणं फावत नाही. तो चालणारा माणूस ह्या नालीतून चालतो. हे जे बेड आहे, बेडवर कोणीच गेलेलं नाही. आता समजा आपण उदाहरणार्थ एक्झाम्पल देणं आपलं काम आहे. उदाहरणार्थ आपण जर आपल्या घरामध्ये बेड आथरलेले आहे, बिछाना आथरलेला आहे आणि त्याच्यावर जर कोणी बसलेलंच नाही किंवा चाललेलंच नाही, तर ते बेड इकडे तिकडे जाणार नाही आणि व्यवस्थित राहील. आणि जर समजा त्याच्यावर लहान मुलांनी जर समजा फिरणं, कूदणं हे केलं तर ते खराब होईल. म्हणजे याच्यात जे मुळ्या आहेत, मुळ्या हालत नाही, जिथे आहे तिथेच असतं. त्यांचं जाळं खोलवर आणि दूरवर आणि पसरलेलं असतं आणि बारीक तंतुमुळ्यासुद्धा तुटत नाही. हा एक फायदा होतो. आणि पाणीसुद्धा तिथे साचत नाही. जर ओव्हर पाणी झालं तर ते वाहून नालीमध्ये येऊन जातं. म्हणजे कितीही पाणी समजा तुम्ही 24 तास पाणी दिलं तरी तुमच्या केळीला काहीच फरक पडणार नाही. ओलावा राहील आणि ते जमीन येईल. इतर पिकांमध्ये काय होतं, आपण केळी लागवड करतो आणि तिथे आजूबाजूला नाल्यांमध्ये पाणी साचलेलं असतं, परंतु ते जे मुळ्या आहे, मुळ्यांच्या लेव्हलला पाणी असल्यामुळे ते सडतात. इथे म्हणजे कमीत कमी ह्या बेडवर जो आहे, ह्या मुळ्या पक्क्या असतात आणि खोलवर गेलेल्या असतात, त्यामुळे आपलं पाण्याचा त्याच्यावर परिणाम होत नाही. आता माझ्या शेतामध्ये इतर शेतकऱ्यांच्या शेतातूनसुद्धा पाणी वाहून येतं, खत वाहून येतं, तर मी कधीच ते बंदिस्त करत नाही. उलट मी म्हणतो की बांध फोडून टाका. कारण की ते दुसऱ्याच्या शेतातलं पाणी जर आपल्या शेतात असलं, आपण फोडायचं नाही, त्यांनी फोडलेलं असला, फुटलेला असला तर आपण आनंद व्यक्त करतो. अशा पद्धतीनं आपण ही शेती करतो. आणि हा व्हिडिओ आपल्याला जर चांगला वाटला तर याला लाईक करा, शेअर करा आणि आपल्याला काय वाटलं त्याबद्दल कमेंट करा. आपलं जे यूट्यूब चॅनल आहे सेवाभाव 1137 113 सेवाभाव 113 ह्या चॅनलला आपण सबस्क्राईब करून घ्या. आपण याच्यावर चर्चा करत असतो. आपल्याला काय वाटतं आपण कमेंटद्वारे मला सांगा. मला काय वाटतं तर मी व्हिडिओद्वारे आपल्याला सांगत राहतो. आणि हे शेतकरी असो, आरोग्याबद्दल, शेतीबद्दल आपण यात चर्चा करत जाऊ. आणि आपण हे जे यूट्यूब चॅनल आहे, आपल्यातर्फेसुद्धा जर काही सेवा करायची असली तर तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने सेवाभाव म्हणून इतर लोकांचीसुद्धा मदत करत राहा. धन्यवाद.